कुठं जायचंय? वय सोडू का कॉलेजला? हा नको, मी बसने चालली. अरे कशाला बसनी? मी आहे ना. अरे आपलीच गाडी आहे. हा सोडतो ना. कसं मला बी जरा बरं वाटत नाही का आपण गाडीवर गेलो तर, आहे की नाही? हा नको, मी जाते. कशाला आमच्या गरीबाच्या उगाच नादाला लागते आमच्या. अरे मग गरीबी काय तुम्ही बसनी जाता? माझी गाडी आहे मस्तपैकी, गाडीवर बसू. हा होय काय म्हणतोय? सोडून येतो ना. हा नको, जाते मी. कशाला जाते? अरे गाडी आहे ना आपली. नको, आमच्या मी जातो. अरे कोण काय नाही म्हणत आणि कोण काय म्हणलं तुम्ही बघून घेईल. हा होय नको, आम्ही एकतर गरीब आहे, आम्ही करून खातोय. अजून तुमच्या गाडीवर कोणी बघितलं म्हणजे आमची इज्जत जाईल. माझ्या कोण नाही बघत. मी म्हणतो बसली असते गाडीवर. नको. हा इथून सोडून कॉलेजला. होय हा होय नको. अरे मी इकडे तिकडे तिकडे काय बघते? कोण नाही येणार इथे? हा होय रडायला काय आलंय? रडायला काय आलंय? राक्षसी काय मी? हा अय सोडतो ना. चल ना, बस ना गाडीवर. कोणी यायच्या आत? कसं हा कोणी यायच्या आत? हा ही लईच प्रॉब्लेम आहे यांचा. सोडला असतं 5 मिनिटात तर ते मरुती. काय झालं ग? हा अगं काय झालं? त्या सावकाराच्या पोराने छेड काढली रस्त्यावरती. मला कॉलेजला पण नाही जाता आलं. बाई त्याचा बाप बी असला तर तो बी नालायक असलाच ग बाई. मला काय? म्हणत होता बस माझ्या गाडीवरती. लय पैशाचा माज आहे ना त्यांना, त्याच्यामुळे असं जिरवते ते. गप रडू नको. तू घरी गेली होती का नव्हती? गप रडू नको, गप. अगे लोक पैशावाल्यांचं असंच असतं. गप रडू नको. काय म्हणलं ते अजून? काही नाही, एवढंच बोलत होता माझ्या गाडीवरती. आई बाबाला सांगितलं का? मी घरी नाही गेले, अजून येतच आहे. गप रडू नको. आपण त्यांना सांगून मग बघू त्याच्याकडे जरा. त्याचा माझच उतरावं लागणार आहे. तूच नाही, त्याने लय पोरींना असं केलेलं आहे. गप रडू नको, चल. मला कॉलेजला पण जायचं राहिलं. नेमकं रस्त्यावरती येऊन थांबला त्याचा ना होता. माझच उतरावं लागणार आहे. त्याने 2-3 पोरींना चांगलं छेडलंय ना, असं त्याला जरा ठेसून काढला का मग त्याची मस्ती उतरण. तशी नाही उतरणार त्याची मस्ती. चल तुझ्या आई वडिलांच्या कानावर घालू एकदा. भोपळे किती मोठे झाले. भोपळे तोडायला पाहिजे. मग तोडायचे ना. मग मला सांगत तुला तोडता येत नाही का? मग बारकाली हो दिसलाच नाही मला. दिसलाच नाही मला. आणि ती दीदी कुठे आहे? ती गेली कॉलेजला. कॉलेजला गेली का? हा कधी येणार आहे? ये ना आता 1 तासभर लागण अजून. एक तर काय डोक्याला सीन झालाय माझ्या. एक तर आज उद्या पोरगी लग्नाला आलेली, ती पण बघावं लागेल. हा बघावं लागण ना. आता मोठी झाली म्हणलं, लग्नाला चालली, बघावं लागण. हे उचलून टाकायचं तिकडं. उचलून नाही, हे फक्त आहे ना एका साईडला हे करून हा ठेवली. हा हो. मग तिचं काय करायचं आता? तिचं काय करायचं यार? हाय कोणी पोरग बघा ना. मग तेच मी म्हणतोय की हाय एक शेजारच्या गावात. मला काय म्हणतोय की तिथे आल्यावर आहे ना तिचं म्हणणं बघू आपण. तिला विचारू. काय झालं बाई? काय झालं? त्या सर्व सावकाराच्या पोरांची छेड काढली. हा काय झालं? हो घामघूम झाली पोरगी. लयच रडली ती. मला वाटत भेटली. मी चालले होते तिकडे. सावकाराचं पोरग कोणते? अक्षय का? हा काय नालायक पोरगं बाई. तिकडे पोरीला म्हणे चल माझ्या गाडीवर. हा बरं तुम्ही तरी पोरीला केलंय अहो त्यांनी तसं. त्याला आहे ना चांगला आता हाताखालीहूनच काढावं लागणार. बाया. आता घालून हा. त्याच्याकडे बघतो मी जरा. बाया ताई बरं झालं हो तुम्ही आल्या तिला घेऊन. नाही तर मैपुरीने बोलला मला बस माझ्या गाडीवर नेऊन सोडतो तुला. नाही नाही त्याच्याकडे बघतो मी. मुर्दाच गाडी माझ्या भाऊने चक्र पण मारत होता. बस खाली बस.
खाली बसती का? मी नाही गेले कॉलेजला. बरं ऐक, थरथर काप. मी काय म्हणतोय ऐक, मी बघतो त्याच्याकडे, तुम्ही माझी थांबा. काय चुकी नाही आबा, खरंच मी काय केलं नाही. अगं मला माहितीये माझं लेकरू कधी गलत वागू शकत नाही, मला माहितीये ना. अगं बाई ती लय मोठ्या घरची औलाद आहे, त्याच काय वाकडं करणार आहे आपण. अगं त्याच्या बापानी पण हेच केलंय आणि आता कार्य पण तसंच करू राहिलंय. अगं गोरगरिबांचे आबरू ना अशा वाटावर पडलेले असतात ग बाई, असं वाटतंय त्यांना. जाऊ दे, आजपासून तू शाळेत जाऊ नको, आपलं घरीच राहा आणि ना तुझ्या आईला आहे ना काम करू लागत जा. एकदा इज्जत गेलेली ना परत येणार नाही बाळा. अगं गावात जर बोबाटा झाला ना तर तुझ्या बरोबर कुणीच लग्न नाही करणार ग बाई. मी काय करू ग बाई, फाशी घेऊ का जगू काय मला काय समजत नाही. मंगल तूच तिची मैत्रिणी सांग बाई, थोडं समजून तिला सांगत ऐक बाप काय म्हणतोय ते, नको जाऊ शाळेत. उद्याच्याला जर त्याने गावात राडा केला ना तर आपल्याला तोंड दाखल जागा नाही राहणार. बाबा त्याला तसं सोडायचं का? हे कवर चालायचं? आज माझ्यासोबत त्यानं असं केलंय, उद्या दुसरीला धरेल. गरीब गरीब म्हणून कवर शुपूट घालून घ्यायचं आपण. ह्याला ना ठेचून नाही तर काढला ना तर बरं नाही होणार. दुसऱ्याच्या मुली काय वाटव पडलेत का त्या मुर्द्याला? त्याला काय आई बहीण नाही का भाडकावला? नाही, आई माझी चव जाऊ दे, पण ह्याला ना ठेसूनच काढते. नाही पैशावाला अवलाद आहे ना, बघू पुढच्या पुढं काय होईल ते. जे काय व्हायचंय ते होऊन जाऊ दे, आता मी त्याला सोडणार नाही. काय होईल? लग्नच होणार नाही ना, काय होईल? माझ्यासारख्या अनेक गरीब मुली आहेत, तुम्ही भिवू नका. माझी मैत्रिणी त्याला ठेसून काढतो. रोज रोज मारण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं. चल मंगल, काय तर बघू आपण. अगं काय मला काय समजा काय वेगळंच नाही हो बाया. हा काय करता, काय झालं तर आपल्याला तर आता ती मोठी औलाद आहे, ते मोठ्या औलादीचं आपण काय करू शकतो ग? त्याचे बाप मारून टाकेन हो आपल्यालाच. हा हा ती पोरगी अजिबातच ऐकत नाही. काय करावं आता? हा ती गेली मैत्रिणी बरोबर, आता आपण काय करायचं? काय आलं रे? हा ना साहेब, आवाज येत होता मला, मी शेतात चाललो होतो मी. ना ना काय झालंय माहिती का, ते सावकाराचं पोरग आहे ना. ते पुरे तिकडे काय करतात? हा इकडे 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 बाई. इकडे इकडे इकडे. ये इकडे ये. हो काय झालं, त्या रागात गेल्यात जरा समजून सावकाराच्या सांगा. पोराने पोरीवर हात टाकला आज. हा का? हो आयला त्याला कोणत्या भाषेत समजून सांगा राव? काय त्याने तेच पुरीला समजेना. त्रास दिलाय हो राव. ना. मी तेच सांगत होते, त्याने 2-4 पोरींना तरी कंप्लेंट गावात आपल्या असा त्रास काय दिला केलं रे ना. त्यांनी नेमकी? नाना मी कॉलेजला चालले होते, बर आला ना उगीच माझी छेड काढायला लागला. मी त्याला काहीच बोलली नाही. म्हणजे ते सावकार आहेत म्हणून आपल्या गरीबाचा किती फायदा घेणार सांगा बर. अनेक मुली अशा घाबरून घरात बसल्या. अरे काहींचे लग्न होऊन नाही दिले त्यांनी. हो इतका ना नालायक आहे त्यो. ना ना ही माझं लेकरू ना कधीच आजपर्यंत. तुम्हाला एक प्लॅनिंग सांगतो मी, तेवढं करता का? हा सांगा. काहीच नका करू. म्हातारी मंगल बाजूला ठेवायची. तुला मी सांगतो आता, तुझ्या माग आहेत हा. आम्ही, बाजूला ठेवायची यांना. त्याला फोन कर, हम्म. म्हणा मला आहे ना नगरला जायचं, येतो का? नंबर नसेल तुझ्याकडे, मी नंबर देतो, पण माझ्या मोबाईल केला तर घोळ होईल. हो. तू एक काम कर, नंबर देतो मी तुम्हाला पुढे गेल्यावर. तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीने फोन लावा, त्याला फोनवर बोलून घ्या, छान छान बोल, त्याला बोलून घ्या. हे दोघे जण आडदाडत्यान, दोघी जणी, हा एकाने हात धरा, एकीने पाय धरा, एकीने लाथ आहे तोडवा, परत ते तुझ्या नादी नाही लागला. हा, पुढे एकदम काय व्हायचं बरोबर. ती बघू, त्याच्या बापाकडे जातो आम्ही. त्या मुर्द्याला आहे ना असंच केलं हो, पाहिजे. हो. तुम्ही तिघी जणी बरं का, आम्ही नाही काही करू शकत. हा. तुम्ही काय तिघी होतं? जणी बाया चांगलं माणसं. नाही, करून नाही, घ्या. घटना घडून जाती. उद्या कुठं बघायचं, तिकडं हांजा घालीत बसायचं, त्यापेक्षा आता चोप दिला तर विषय संपून जाईल. आणि ते काय पैशावाले येतं, ते काय कायद्याला न्यायला भेट नाहीत. बरोबर आहे. हे माजलेले आवलत असतात, यांना जर हे ठेचून काढे ना, ही कोर्ट कचेरी करायची वेळ येणार नाही, नाही. एकदम बरोबर. ती काय म्हणतात ना, विचाची नांगी ना जागची जागेवर ठेचली ना, मग ती पुढे आहे ना व्यवस्थित जर आज चालते. ठेसला ना तर पुढे हो. ते बलात्कार करायचं, सगळं आयुष्यात विचार नाही करायचा. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण आज त्याला धडा शिकवला तर पुढे अशा कोणत्या मुली बरोबर करायच्या टायमाला तो आहे ना 10 वेळेस विचार त्योच करेल. नाही, त्योच हो. नाही, हिचं ऐकून आहे ना त्याला रिपीट केलं. बाकीचे पोरं सगळं म्हणते पुरी शहाणे नको होते. लागायला. हा. बरोबर आहे, आता बरोबर. पुरी चिडल्यात, आता नकोच, हो, आता हो. बाकीचा राडात नको. आता पुरीने एकच राट्टा लावलाय ना, धरकी हाण, धोपट. बरोबर आहे. हा. परत पोरग नादी नाही लागलं. आणि तुम्ही का वागिनी होणार आहेत? मेल्या होणार आहेत का? नाही, बरोबर. कोणी मी तेच बोलले ना आई बाबांना.
आणि ऐक ना, माझं काही लग्नच होणार नाही मी बोलली, मी त्याला ना दाखवते असं बोलले ना, पण ऐक हे ना बाळा. घाबरतात. ऐक ना आजकाल बाळा. गरीब आहे बाई. 70% मुलं त्याच्या आहारी गेलीत. नाही त्यांना एवढी दाखवलंच भयानक पाहिजे. परिस्थिती झाली जगामध्ये. त्याच्याकरता आहे ना आपलं आपण जगायचं. आपल्यात हिंमत असली ना तर आपणच जगायचं, कोणाला जायचं नाही, कोणाला भीक मागायला. बरोबर आहे ना. बरं ऐक ना बाळा, मी काय म्हणतोय, नाना मला नंबर द्या. तुला नंबर देतो, अगं फोन कर मी तू. काय म्हणतोय, ऐक, नाना जे म्हणतेत ना तेच करतो. हो बाबा, त्याला धडा शिकवायचा आहे आपल्याला. हो. हो. तुम्ही नका काळजी करू आणि काही घाबरू नका. असले सावकार सरळ लोकांना सरळ ना, तुम्हाला सांगतो मी, सरळ सरळ आहे ना, तुझ्या जवळ आला ना का हे लगेच येत्या. एक जणांनी हात धरायचे, एक जणांनी पाय धरायचे, लाथा बुक्याने तोडून काढायचं. हो. भ्यायचीच नाही अजिबात. असा लोळा पांगळा उस्तर हाना, असं त्याला दुसऱ्याने उचलून न्यायला पाहिजे त्याच्या घरी. हा बरोबर. बरं झालं ना तुमची साथी म्हणून आम्हाला बळ बाकी तरी काय आलं नाही, नाही तर त्याच्या आम्ही बापाकडे घाबरत. जातो मी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्याचा बाप इथे येऊन दे, त्याला त्याच्या बापाला बी समजून हा सांगा. चालेल. चला तुम्ही, चला तात्या, हा. तू नको येऊ तिकडे, आता तू इथेच थांब. होय का? मी बरं, आपण मी- दोघांचं जायचं नाही, आपण ते बापाकडे शेवटी भांडायला जाऊ. त्यावर काय कमून आणला ना, काय पोराला विचार कमून आणला, काहीच नको आम्हाला, काही विचारू नको, आम संग बोलू बी नको. तो पोरग जर शान असत तुझ्या पोराला काय मार खायला वेळ आली असती. बरोबर आहे. चला मी हो. सांगू देतो पोरी चाल, नंबर पुढे. चाल. आयला पुरीनी बॅग पण इथंच ठेवली भाऊ. दिला का ग नंबर? लाव बरं फोन, दिलाय नानानी नंबर. लाव फोन, कर बरं त्याला फोन आणि घे बोलून. कर फोन. त्याची मज्जाच घेते. फालतू काही बोलू नको. हॅलो. हॅलो. हा अतुल, कुठं आहेस रे? हा, कोण बोलतंय? हा मी अश्विनी बोलते वाड्यातली. हा होय, बोल ना. अरे हा तुला ऐक ना, सॉरी बर का, मी त्या दिवशी तुला काय बोलले ते, प्लीज प्लीज सॉरी बर का. बर बर बर, काय झालंय मग? अरे मला खूप गरज होते, मला ना गावामध्ये जायचंय आणि घरी कोणच नाही, मला तुझी मदत हवी. हा असं आहे होय. हा हा का, मग काय लगेच येऊ? हा लगेच ये. हो ये लगेच. बर बर, चालतंय. हा किती वेळ लागेल? लगेच निघलो. हा ये बर का प्लीज, सॉरी बर का. अरे रागवलंयस का? हा, चल जा जा जा, चालतंय त्या गोष्टी. आलो घरी, कोण नाही ना, आलो हो तू. हा घरी ये घरी. हो 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 निघायचं ये, ठेव का? आता याचा बी एवढा खुश झाला ना तो, हम्म. तो म्हणला, हा लगेच येतो. त्याला घेते ना तुडी होते चांगलं थांब. तर येऊ नको आधी. त्याचा हात. मी त्याच्याशी थोडं थोडं बोलते हा मग आम्ही आणि दोघे मग ना त्याला दाखवते कसं माधव हा. तुला ना पोरींना छेडायचं असतं. हिला ही बोलन, हिला हातबीत लावायला लागला, मग जाऊन तुडू त्याला हाडखावला. त्याचे माज मस्ती उतरून टाकू हं. आता. चला आई हा तू आहेस का? ये ये. काय काम होतं? निघायचंय ना आपल्याला आता. हा का? हा हाला मला वाटलं नव्हतं तू फोन करशील म्हणून. हा का? लय खुश आहे हा. हा मग आता खुश नसणार तर मग काय? हा हा ना. मग जायचं का? हो जायचंय ना. नाही काय नाही, कसं आहे ते जरा बरं वाटतं ना, मग आता तू फोन केलता आहे ना. हा, आणि मग लगेच निघायचं का? हा लगेच निघायचंय. हा. अयो अयो अयो, काय झालं? मी काय केलं? अयो आई आई आई. अयो अरे तू तर बोल. अयो अयो नाही चुकलं, नाही ना. अरे भाडका, तुला अशी पहिली कोणी भेटली नसल, हे परत करायची तुझी वासना सकट झाली नसती. आपल्या घरी जा, आया बहिणीवरती हात धर. माजलेली अवलाद, आजपासून तर तू माझ्या वाट्या गेला ना तर जीवच मारून टाकील तुला. मी मराल पण तुलाही मारेल. अरे थोडी लाज असू दे तुला, नाहीतर जीव दे तिकडे जाऊ. आता भांगड्या भर भांगड्या आणि हिंड गावभर. आणि ते तुझ्या बापालाही सांग, बघू काय वाकडं करतोय ते माझं. आजपासून मलाच नाही, तू दुसरीकडेही बघणार नाही आजपासून, कळलं का? बघ चला इथून, नीच माणसाला आता लय ठोकलाय. चला चला कोणतरी येते. अयो
लय हाणलं रे. यार गार्डन मध्ये पाणी नाही दिलं का काय भानगडे? यार इथं कोण पडलंय? अय कुणाचा आहे तू? हा सावकाराचा आहे. काय झालं तुला? काही नाही लय लागलंय. कस काय लागलं? पडला काय का पेला? नाही नाही मग त्या पुरीने आणले. काय तू छेड काढली होती काय? असं सहज बोललो होतो. तू सहज बोलशील होय. सावकाराचं म्हणलं पैशाचा माझे रे भाड खाऊ तुम्हाला. हा? तुझी सकाळ- अहो, मला कशाला मारताय? आधीच लय मारलंय त्यांनी मला. तुझ्या बापा परत देतो उचलून येतो तुला पण. अयो अहो चुकलं ना माझं आता. अहो मला चालतं सगळं मला घरी द्या तेवढं. हा? घरी द्या ना. काय परत मला तिथं घरी नेऊन परत ही करतो काय? नाही 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 अयो अहो नाही ना नाही ना काय नाही ना? आता काय नाही काढीत. नाही नाही तू कशासाठी छेड काढली त्यांची? अहो नाही काढीत ना आता लय हाणलंय त्यांनी बी. तुम्ही बी काय हाणताय? आईला तुला दया दाखायची नाही पण मरशी फिरशीन जावं लागेल त्यांना. आई याच्या आली बरंच हे झालं काय नू येण्याला नाही भेटून वास नाही येत. अहो लवकर घरी घेऊन चला. मी तर पहिलं दवाखान्यात नाही मला. लय हाणलंय मला. अय, ती गाडी गाडी बस नाही का तुला? हा, बसतो, कासच बसतो. खांदे उचलून नेऊ. नाही नाही बसतो गाडीवर. आई काय झालं इतका का मग इवळ तो? अयो, लय कुथवलंय मला. बरं झालं मला वाटतं तुला नाही तिथं हाणलंय म्हणून दिसतंय काय? हा त्या चालीच आहे बरं आहे. टू व्हीलर आहे का? हाय टू व्हीलर नाही तर टांगड्याला तर ओढून येऊ का? ओढू का? नाही नाही मी चांगले फाकून नाही बसणार हा. एका नाही? साईडने बसतो. हा हॅलो अर्धे पैसे दे ना आणू. अयो सावकार हे बियाणं कसं पायदा केलं? हा काय केलं रे? आई, ते काय काय केलंय काय? काय केलं विचारा ना त्याला. रस्त्यावर पडलो तिथं गार्डन मध्ये. ही बोकडाची अवलाद दे ना नीटनाटकी सांभाळा. भर रस्त्यात ना मुलीची हात धरायला लागलाय छेडछाड करायला लागलाय. किती धंदे सुरू केले तू आता? अहो मी कुठं काय केलंय? मित्र या नात्याने सांगतोय असल्या पोरामुळे ना मुलीचं जगणं मुश्किल झालंय. बाहेर निघणं मुश्किल झालंय. नाहीतर ना ओरिजिनल रीत्या यायला ना जेलची हवा खायला दिली पाहिजे. त्याशिवाय ही अवलादी असल्या सुधारणारच नाही. सावकार तुमच्या नावासाठी ना नुसते सावकार राहिले तुम्ही. आबरू नाही राहिली. तुमच्या नावासाठी तुमच्या घरापर्यंत यावं लागलंय. हे बोकडाचं लग्न करून टाका तेवढे जागे येईन. लाज शरम असली का चला माझ्या बरोबर त्या मुलीच्या घरी. त्यांची आबरूने येशीव टांगल्यावर झाली. पाया पडा त्यांच्या जाऊन तिथं माफी मागा. नाहीतर याची खशी करून टाका. मला तर सगळ्यांनी हाणलं. तुम्ही बी हाणता का आता बाबा? तर मग ही धंदे झालंय चुकून आता काय. अरे तू काय लका माझ्या पोटी जन्माला येऊनच मोठी चुकी झाली. हं? पैसे पाणी दिले की हे धंदे चालू केले काय तू? दिवसा पोरींच्या हात धरायला लागला. पैशाचाच माज झाला नेऊ तुम्हाला. काय सांगायचं? याला तर समजा काय सांगायचं म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे ना. वळण कसं लावायची काय करायची ती. अहो आता सावकार म्हणल्यावर लागले धापाच की जाताय घेऊन तिकडे नेमकं काय करते याचा विचार आहे का? गाडी द्या घोडी द्या माझ्या. माझी पोरीची खोड केली. अरे ते- चल 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 अयो, मला चालता येत नाही ना. चालतंय मला तुला आणतो चौफळा. अयो आता चौफळ्यावर बसेल आहे. मरून द्या इथं तुम्ही चला माझ्या संग. पारीच्यात घातली नाही चल उतर. जिथं नाही तिथे हाणलंय त्यांनी. अयो अयो पोरीच्या खोड्या करतो. लाज वाटली पाहिजे तुला. याच हे असं झालं पाहिजे. माझे ना माझं उतरल्याशिवाय पर्याय नाही. लाड भाऊला हो काय सांगायची. हा, मग तेच ना पैसा आई माझे. नाही त्याला म्हणून मला नको. काय चिंता गती बसले? मला तीच चिंता लागली होती त्याचा काय. चांगला चोपून आलो तर आम्ही त्या अरे वा. असं ठिकाणी हाणलाय का? हा हा हा. अरे वा वा. लाथ खाली तुडवलाय पण. एखाद्या मुलीकडनं असं वाकड्या नजरेने पण नाही बघणार. अरे वा. हिंमतच होणार नाही असा करून ठेवलाय त्याला. चांगला आणला ना. जय. मलाच काही कोणालाच नाही. आलाय. कोणत्या पोरी छेड काढली रो? तिची. अरे लाज वाटत नाही तुला कवर सांगायचं. चुकलं ना आता बाबा. हो सावकार मला सांगा तुम्ही असलं कायला पैदाच जन्माला घातली. सांगायची जलमला तेव्हा काय जलमता नको नालायक जलमला. अहो जलमलं होतं तेव्हाच त्याच्या नळडीला नक द्यायचं ना. काय सांगायचं आता? त्याला आई नाही जरा लाड केला तर हे असले धंदे सुरू केले त्यांनी. लोकांच्या आया बहिणींची इज्जत काय वाटवर पडली का होय? काय लागत आहे? दुसऱ्या- चौक घातलेला का? दुसऱ्यांच्या मुली म्हणजे काय कचरा समजता का तुम्ही? काय सांगायचं आज गावातल्या कितीतरी पुरी याच्यामुळे हे झालं. आज ह्याच्याच ठिकाणी ह्याची बहीण असती तर दुसऱ्यांनी केलं असतं तर ह्याला कसं वाटलं असतं? तुम्हीच सांगा ना. बघ
तुझ्यामुळे ऐकून अहो सावकार, अहो सावकार, असले अवला दिलाय ना झाडाला उलटा बांधून आहे ना चापकानी ना फटके दिले पाहिजे. ओरिजिनल मास तुमचा आहे, पैशाचा जोर यांच्या आहे. लाडामुळं झाले. हो हे असले धंदे मी कधी केलेले ऐकले का तुम्ही? नाही ना तुमची इज्जत आहे हो. माफ कर मला, आमच्याकडून चुकी झाली. माझं तुझ्यावर प्रेम होतं म्हणून मी हे केलं. मला काय माहित तुला एवढा राग येईल म्हणून. माझ्या वडिलांची शपथ घेऊन सांगतो, मी परत नाही करणार असं. मी तुलाच काय, मी कोणत्याच मुलीकडे वाचनीस बघणार नाही. आणि मी आज सगळ्यांना माझ्या आई बहिणी समजेन. श्रीपंत कमी नाही ते मला आज कळलं. नाही तिथं फटके बसले ना सगळं कळतं. आणि मला तुझ्या संग लग्न करायचं. मला तुझ्यासारखीच वाघीण बायको पाहिजे. जा भाऊ, एखाद्या गरीबासोबत लग्न करेल पण तुझ्याशी नाही करणार. जरा सुधर, मग मुलीच कळतील तुला. तुलाही आया बहिणी आहेत. अरे आपल्या अशा वागण्याने दुसऱ्याची घरं मोडतात. जीवनात नाही चांगलं करता आलं तर वाईट तर कोणाचं करू नये. बापाच्या जीवावर राहण्यापेक्षा स्वतः काहीतरी करून दाखव. आईला आई म्हण, बहिणीला बहीण म्हण. जाई ते नंतर भेटू नको आम्हाला. शब्बास मुली, मानलं तुलाच, पण मला माफ कर, मी तुझी माफी मागतो. अगं तुझ्यासारख्या जर अशा सगळ्या पोरीने जर हिंमत दाखवली अशा वागल्या ना तर अशा कार्ट्यांची हिंमत लावायची, कोणाची छेड काढायची. अरे असले कृत्य माझच काय कोणाचं बी असो, याला जागेवर चोपलं पाहिजे, तेवढेच हे जागेवर येतील. सगळ्यात महत्वाचं अशा प्रसंगात मुलींनी ना मुळमुळ रडायचं नाही, वाघासारखं रडायचं, शिरणी व्हायचं. मग तुम्ही एकदा वाघीण झालं कुणाची हिंमत होईल रे? तुमच्याकडे डोळेवर करून पाहिजे. अरे ज्या स्त्रियावर अत्याचार होतो ना, आता तिच्या वेदना तिलाच माहिती, काय बाकीच्याला कळणार. असले नराध माहित ना, असे जागेवर ठेचले पाहिजेत, परत कुणाची हिंमत नाही व्हायची. आणि असे हे उद्योग करणारे ना, असे जागेवर ठेचले ना परत दुसऱ्याची हिंमत नाही व्हायची. आणि हा तुझे केले ना, हा धडा सगळ्या मुलींनी घेतला पाहिजे तुझ्याकडून. चला जातो आम्ही, आम्हाला माफ करा. चल रे कोण घ्या, उठ चल, तुझ्यामुळे आता लय खाली सावकार घेऊन त्याला चला. चल गे बाय, करून टाकतो ते आता चल आपलं. लंगडीत पोरगी बघतो.